शिवाजी विद्यापीठ आणि स्वीडनमधील मिड स्वीडन विद्यापीठातील करार विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदानापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचा दुवा ठरणार असल्याचा विश्वास मिड स्वीडननं विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक मॅगन्स हमलगार्ड यांनी व्यक्त केला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या पुढच्या टप्प्यातील सविस्तर करारपत्र आज करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मिड स्वीडन विद्यापीठानं शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट मिळवण्याची संधीही मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्वीडन विद्यापीठाच्या शैक्षणिक सहकार्याचा नवा अध्याय आज अधिकृत करारपत्राच्या रूपाने पुढे आला आहे. मिड स्वीडन विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी या कराराचा उपयोग सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या संबंधांना नवी दिशा देईल असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांचे अध्ययनासाठी स्वीडनला जाणे आता सुलभ होणार असून ट्यूशन फी सवलतीमुळे ही सुवर्ण संधी ठरणार आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रेडिट मिळणार आहे, तसेच संशोधन संस्कृतीत नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी या करारामागे माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका मनीषा फडतरे यांच्या प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी शिक्षक आदानप्रदान आणि भविष्यातील संधी या दृष्टीने हा करार शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख उपस्थित होते.